नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. म्हणजे काल रिलीज झाला होता मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा मराठी सिनेमा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सिनेमाचा रिव्ह्यू आणि या सिनेमाचं डे 1 बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेणार आहोत. सो मंडळी, जेव्हा या सिनेमाचा ट्रेलर आला होता तेव्हा सुद्धा मी म्हटलं होतं की तुम्हाला माहितीच असेल की 2001 साली मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नावाचंच एक नाटक आलं होतं आणि त्याच नाटकावर आधारित हा सिनेमा आहे. बट जर तुम्ही नाटकासारखी ट्रीटमेंट या सिनेमाला दिलीत किंवा ट्रेलर बघताना पण आपल्याला कळलं होतं की ही एक मॅड कॉमेडी फिल्म असणार आहे, याच्यात लॉजिक बिजिक गेलं तेल लावत फक्त जेवढं काही सिनेमाचं ड्युरेशन आहे तेवढा वेळ डोकं बाजूला ठेवून हा सिनेमा एन्जॉय करा. आता असे आपण बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे बघितले आहेत जे प्रियदर्शन याच्या टाइमला यायचे, म्हणजे अक्षय कुमार, गोविंदा, परेश रावल हे सगळे. बट मी त्या ट्रेलर रिव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की ही हिंदीमध्ये जेव्हा मॅड कॉमेडी सिनेमे येतात तेव्हा थोडं ग्लॅमर पण ते दाखवतात, थोडी त्यांची गाणी पण हिट असतात, थोडं कतरीना अक्षय कुमारचं विनाकारण त्या पावसातलं गाणं सुद्धा असतं. बट या सगळ्या गोष्टी मॅड कॉमेडी फिल्म्समध्ये असणं गरजेचं आहे, कारण ते सुद्धा जरा ऑडियन्सला आवडतं. नाही म्हटलं तरी मराठी सिनेमा इकडे या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी नेहमी मागे पडतो. आता हा सिनेमा आहे काहीतरी जवळजवळ 1.25 तासांचा. ही एक सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे या सिनेमाबद्दल. जर हा सिनेमा 2.5 किंवा 3 तासाचा असता तर मात्र फारच बोंबिलवाडी झाली असती आपली. बट एवढं कमी ड्युरेशनचं असल्यामुळे जे काही सीन्स येतात किंवा मध्ये मध्ये जे काही ड्राय पॅचेस येतात ते ड्राय पॅचेस जरा पटकन निघून जातात, तेवढीच एक जमेची बाजू आहे. बाकी तुम्हाला असंच वाटेल की आपण मराठी नाटकच एक मोठ्या पडद्यावर डिजिटल नाटक बघतोय, असंच तुम्हाला ओव्हरऑल हा सिनेमा बघितल्यानंतर वाटणार आहे. गोष्ट आहे 1942 मधली, जेव्हा आपले हिटलर आणि चर्चिल भेटलेले आहेत एकमेकांना आणि आपले हिटलर ठरवतात की आता मी स्वतः विमान चालवणार आहे आणि त्यांचं विमान ऍक्सिडेंटली लँड होतं कोकणातल्या बोंबिलवाडीमध्ये. आता बोंबिलवाडीमध्ये लँड झाल्यानंतर काय काय गमती जमती घडतात याच्यावर आधारित हा संपूर्ण सिनेमा आहे. या सिनेमाची जसं 2.25 तास ड्युरेशन ही एक जमेची बाजू आहे, तसंच या सिनेमाची अजून जमेची बाजू आहे ते म्हणजे या सिनेमातले अभिनेते. प्रत्येक अभिनेत्यांनी मन लावून आणि तुम्हाला हसून हसून लोटपोट करण्याची गॅरंटी घेतलेलीच आहे. एवढं सगळ्यांनी उत्तम काम केलं. आय थिंक स्क्रीन टाइम वाईज सगळ्यात कमी स्क्रीन टाइम आय थिंक आनंद इंगळे सरांचंच असेल, बट त्यांनी सुद्धा त्यांचं काम बऱ्यापैकी केलंय. खास करून आपल्या बोंबिलवाडीतली जी कलाकार आहेत ते म्हणजे वैभव मांगले सर, गीतांजली कुलकर्णीताई, रितिका श्रोत्री, मनमित पेम, प्रणव राव राणे या सगळ्यांनी धमाल आणली. आणि सगळ्यात मेन म्हणजे ऑब्व्हियसली जो यांचा हुकमाचा ऐका आहे ते म्हणजे प्रशांत दामले सर. त्यांना बघणं या हिटलरच्या भूमिकेत एक पर्वणीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सो ओव्हरऑल मी असं म्हणेन की सिनेमा चांगला आहे, हसून हसून लोटपोट व्हाल. काही काही सीन्स खरंच खूप वर्क करतात आणि मजा आणतात, धमाल आणतात. पण तसेच काही काही सीन्स जरा स्ट्रेच सुद्धा वाटतात. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही 2001 साली जो कॉन्सेप्ट डोक्यात ठेवून नाटक आणलं होतं, आता 2025 साल उजाडलंय, थोडे आत्ताच्या जनरेशनला डोक्यात ठेवून जर काही गमती जमती अजून केल्या असत्या, काही चेंजेस अजून केले असते तर कदाचित हा सिनेमा वन ऑफ द कल्ट सिनेमा झाला असता. कुठेतरी कल्ट सिनेमा होता हा सिनेमा राहिलाय असं अनफॉर्च्युनेटली म्हणावं लागेल. बट वन टाइम वॉच तरी हा सिनेमा नक्कीच आहे आणि फॅमिली एंटरटेनर आहे. कुठेही कुठल्या प्रकारचं काही कमरेखालचे विरोध नाही आहेत. सो एन्जॉय करा. 2.25 तासच हा सिनेमा आहे. बघता बघता हसता हसता निघून जाईल सिनेमा आणि ज्या काही मध्ये मध्ये घडलेल्या गोष्टी आहेत त्या चालून जातील. सो आता रिव्ह्यू आपला सांगून झालेला आहे. आता बघूया या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन डे 1चं काय आहे ते. मंडळी, बॉक्स ऑफिस कलेक्शन ऐकण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की हे कलेक्शन अगदी खरं असेल अशा कुठल्याही प्रकारचा मी दावा करत नाही, कारण मराठी सिनेमाला ट्रेड अॅनालिस्ट नसतो. पण तरी सुद्धा कालचा जो आकडा आपल्या समोर आलेला आहे तो खूप चांगला आहे तसं बघायला गेलं तर. काल आधी ओव्हरऑल ऑक्युपन्सी बघून घेऊया मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या सिनेमाची. काल याची ऑक्युपन्सी होती महाराष्ट्राची दिवसभराच्या शोजची 24.22%ची, ज्याच्यात मॉर्निंग शोजचे होते 22.17%, आफ्टरनूनचे 26.08%, इव्हनिंग शोजचे 27.34%, तर नाईट शोजचे 21.27%. टेरिटरी वाईज ऑक्युपन्सी बघूया. टेरिटरी वाईज काल मुंबईची ऑक्युपन्सी होती 23.75%ची, पुण्याची होती 29%ची, नागपूरची 16.25%ची, संभाजीनगरची 6.33%, कोल्हापूरची 12%, नाशिकची 14.50%, तर सांगलीची 10.67%. असं करत जे अर्ली एस्टिमेट आलेलं आहे कालच्या दिवसाचं वर्किंग डे असून सुद्धा ते आलेलं आहे जवळपास 61 लाख रुपीज. सो ऑडियन्स हा सिनेमा बघण्यासाठी उत्सुक आहे आणि हळूहळू आय थिंक वर्ड ऑफ माउथनी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना आपल्याला दिसेल.
मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.